कळलं मास्तर छडीनी मारत होता पर समोर गुलाबी चॉकलेट टांगून ठेवलं होतं। म्हणजे आता एक गुलाबी यात्रा चालू आहे, ती गुलाबी यात्रा येईल सुद्धा। बारामतीमध्ये सुद्धा कुणाच्या तरी मनात भीती बसली। आता चुकलं चुकलं का म्हणावं लागतं। मुठीतून वाळू सारखायला लागली, हातातून मतदारसंघ निसटायला लागला आणि पायाखालची जमीन निसटली की भल्या भल्यांना ही कदाचित उपरती होत असावी। किती बी दमदाटी केली तरी लोक आता बदत नाहीत। बघतोस तोला बघून घेतो, स्वाभिमानाला आमच्या खपत नाही। वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही। स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला ते रुचत नाही। घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमचीच आहे। जाकीट घाला नाहीतर योजना काढा, हवा पवार साहेबांचीच आहे। शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सभा सध्या सुरू आहे। आज उदगीर येथे अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला। आता गुलाबी यात्रा काढणाऱ्यांना बारामतीची भीती बसली। हातातून बारामती जात आहे म्हणून चुकलं चुकलं म्हणतायत। किती भी दमदाटी केली तरी लोक आता घाबरत नाही। बघतोस तुला बघून घेतो तुला, स्वाभिमानाच्या आमच्या खपत नाही, असा डायलॉग मारत अमोल कोल्हेंनी अजित पवारांची मिमिक्री केली। तेव्हा लोक लोटपोट होऊन हसले। वस्तू चोरली रंग बदलला, स्वार्थासाठी बाप बदलला असं म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला। हा पैशानं विकत घेतला जात नाही। महाराष्ट्राचा स्वाभिमान हा गद्दारी सहन करत नाही आणि जर कोणी गद्दारी केली तर त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसत नाही। हे येत्या निवडणुकीत आपल्याला सांगून द्यायचं। आणि म्हणून मगाशी ताईंनी जो उल्लेख केला, मगाशी मी तुळजापूरच्या सभेत किस्सा सांगितला। खरं तर महाराष्ट्रातल्या सरकारची परिस्थिती एका शाळेसारखी झाली। ती एक शाळा होती, शाळेमध्ये मास्तर पोरांना रोज छडीनी मारायचा। ते मास्तर छडीनी मारायचे तरी पोरं तक्रार करत नव्हती आणि पालकांना कळायचं नाही, वळत दिसतात तरी बी पोरं तक्रार करत नाही, झालंय काय नेमकं। आणि एक दिवस जेव्हा पालकांनी जाऊन खिडकीतून बघितलं तेव्हा कळलं मास्तर छडीनी मारत होता पर समोर गुलाबी चॉकलेट टांगून ठेवलं होतं। आणि त्या शाळेतले विद्यार्थी कोण आहेत माहिती का? तुम्ही आणि आम्ही। म्हणजे आता एक गुलाबी यात्रा चालू आहे, ती गुलाबी यात्रा येईल सुद्धा। मगाशी बसवराज पाटील साहेबांनी सांगितलं बोलताना, बारामतीमध्ये सुद्धा कुणाच्या तरी मनात भीती बसली। बारामतीमध्ये काय आता चुकलं चुकलं का म्हणावं लागतं। मुठीतून वाळू सारखायला लागली, हातातून मतदारसंघ निसटायला लागला आणि पायाखालची जमीन निसटली की भल्या भल्यांना ही कदाचित उपरती होत असावी, असं मगाशी बसवराज पाटील म्हणाले। आणि त्यामुळे इथं सुद्धा जेव्हा मतांचा जोगवा मागायला येते तेव्हा जरूर सांगा, किती बी दमदाटी केली तरी लोक आता बदत नाहीत। किती बी दमदाटी केली तरी लोक आता बदत नाहीत। बघतोस तोला बघून घेतो, स्वाभिमानाला आमच्या खपत नाही। बघतोस तोला बघून घेतो, स्वाभिमानाला आमच्या खपत नाही। वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही। स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला ते रुचत नाही। घड्याळ जरी चोरलं तुम्ही, घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमचीच आहे। जाकीट घाला नाहीतर योजना काढा, हवा पवार साहेबांचीच आहे, हवा पवार साहेबांचीच। समोर प्रत्येक वेळी चॉकलेट टांगून ठेवलं जातं, पण आज विचार करा दुधाला भाव काय। गुजरातमध्ये दुधाला 40 रुपये भाव मिळतो, आपलं दूध कितीनी जातं? 3.5-8.5 कितीनी जातंय? हे जर दुधामागे 10 रुपयाचं नुकसान होतंय, सोयाबीन किती निघतं? सोयाबीनला भाव काय? MSP काय 48ची। आणि याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, मान्य पाशा पटेल साहेब असतील, मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील, यांनीच मोर्चा काढला होता। तेव्हा बेंबीच्या देठापासून वरडून सांगितलं होतं किमान 6000 भाव मिळाला पाहिजे। विचार करा, एकरा मागे जर 20 क्विंटल निघत असेल
तर क्विंटल मागं 2000चा घाटा तुमचा आहे भावांनो. 2000चा घाटा हा जर क्विंटल मागं होत असेल तर एकरा मागं घाटा चाललाय तुमचा 40,000. 40,000 तुमच्या खिशातून काढून घेतले, तुमच्या हक्काचे तुम्हाला दिले जात नाहीत. पण चॉकलेट कुठलं दाखवलं जाते, घ्या 1500. म्हणजे काढून घेतले 40,000, देतात फक्त 1,500. आणि म्हणून या सरकारला आता घरी बसवण्याची वेळ आलेली. म्हणजे एकीकडे सरकार जेव्हा लाडकी बहीण योजना म्हणतं तेव्हा याच सरकारची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातल्या 74,000 आमच्या आशा भगिनी ज्या आहेत यांचं 4 महिन्यापासूनचं गटप्रवर्तकांचं आशा भगिनींचं मानधन दिलं नाही. ज्या आशा स्वयंसेविकांचं मानधन तुम्ही देत नाही, कुठल्या तोंडानं तुम्ही लाडकी बहीण म्हणणार आहात. आणि मगाशी ताईंनी लाडकी बहीण योजनेचं खरं वास्तव सांगितलं. पण या मतदारसंघामध्ये विशेष करून बोलताना, आणि म्हणून मगाशी जाताना सांगतो, मगाशी बहुतेक मुळे साहेब बोलताना बोलले बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्या पद्धतीनं आधी एक घटना घडली. त्या घटनेनंतर पवार साहेबांनी जे काही घडलं होतं तो प्रमादा पोटात घातला, तरी मानाचं पान दिलं. मानाचं पान दिले तरी तसंच झालं. आणि हे सगळं होत असताना नकळत माझं मन इतिहासात गेलं. कारण हाच प्रसंग छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात घडला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान झाल्यानंतर कारभाऱ्यांनी बंड केलं होतं. त्यावेळी हंबीरराव मोहित्यांनी हे सगळं बंड पलटवलं होतं. कारभाऱ्यांना जेरबंद केलं होतं सुनावणीसाठी. म्हणजे कारभाऱ्यांनी बंड केलं, त्यांना जेरबंद केलं आणि अटक करून संभाजी महाराजांसमोर उभं केलं. तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना माफ केलं आणि मानाची सगळी पदं परत दिली. पुन्हा त्यांना कारभारी बनवलं. पुन्हा कारभारी बनवल्यानंतर बघा इतिहास कशी आपल्याला प्रत्येक वेळी मार्गदर्शन करतो. महाराज गेल्यानंतर कारभाऱ्यांनी बंड केलं, अटक झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना मोकळं केलं, पुन्हा मानाच्या पदावर बसवलं. पण दिल्लीचा शहजादा आला आणि कारभाऱ्यांनी परत बंड केलं. जेव्हा परत बंड केलं तेव्हा दिल्लीच्या शहजाद्यांनी, शहजादा अकबरांनीच हे बंड छत्रपती संभाजी महाराजांसमोर उघड केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी पुन्हा कारभाऱ्यांना जेरबंद केलं. पहिल्यांदा जेव्हा जेरबंद केलं तेव्हा माफी देऊन मानाची पदं परत दिली होती. जेव्हा दुसऱ्यांदा गद्दारी केली तेव्हा हत्तीच्या पायी दिलं होतं. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि त्यामुळे आता हत्ती आणता येणार नाही, शिक्षा ती आता देता येणार नाही. पण हा जो गद्दारीची प्रवृत्ती आहे तिला मतांच्या हत्तीच्या पायाखाली दिल्याशिवाय राहू नका, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आता वेळ फार झालाय म्हणून जास्त वेळ थांबत नाही. आता फक्त ट्रेलर देतो पिक्चर दाखवायला, परत प्रचाराच्या सभेला येतो. त्यामुळे एवढीच गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्र कधी दबावापुढे झुकत नाही. आपला स्वाभिमान तो विकत नाही. सहसा महाराष्ट्र पेटत नाही आणि एकदा का पेटला तर कुणाच्या बापाच्यानं विजत नाही. आणि हा पेटणं, हा अंगार, हा गद्दारी जाळण्यासाठी राखून ठेवाल आणि तुतारी वाजवून गद्दारी गाडाल, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.